ऍटिट्यूड तर सगळीकडे आहे. ओके, तर आम्ही ऍटिट्यूडवर काम करतो. तर पहिल्या वर्षी म्हणजे मला अभिमानाने सांगेल की तुम्ही कंपनीचं नाव घ्या, ती कंपनी आमच्या लिस्टमध्ये असणार आहे. मी लिस्ट बघतच होतो आणि आय कुड सी की 50 प्लस 7 स्टुडंट्स आहेत तुमच्याकडे यावर्षी. Amazon, Google, Microsoft, Crate, Wayfair, स्विच कॉइन. नाव दिस इयर अगेन वी आर ॲडिंग फोन पे आमच्याकडे येते. सिटी बँक आता येईल आता. 97 एकर्स कॅम्पस लाईफ कशी आहे आणि एखादा मुलगा आला तर त्याला मला वाटतं 1 महिना लागेल कॅम्पसला व्हायला, इतका मोठा कॅम्पस पण आहे. CSITचा मुलगा ही कांट गो टू मेकॅनिकल ते अवघड आहे. आमच्या मायबाप सरकारचं हे आहे. वर यू टीचिंग समथिंग बिफोर दिस? येस आय एम इलेक्ट्रॉनिक्स प्रोफेसर. आय एम अ प्रोफेसर इन इलेक्ट्रॉनिक्स, असोसिएट प्रोफेसर इन इलेक्ट्रॉनिक्स, अँड आय एम अ बिग फाउंड ऑफ मॅथमॅटिक्स. म्हणजे ज्याचं मॅथ चांगलं तो जगात काहीही करू शकतो. फाउंडेशन फॉर एक्सलन्स नावाचा जो अमेरिकन NGO आहे, मेरिट बघितलं तर वालचंद इज ऑलवेज विदिन टॉप 5. ते ट्रू डिस्प्ले करतो. म्हणजे अगदी एखाद्या कंपनीने 3.5 लाख दिले तर 3.5 लाखच दिसतं, 1.5 कोटी दिलं तर 1.5 कोटी दिसतं. हेलो बच्चों, वेलकम टू गणित अंक. चलो कॉलेज सिरीज का एपिसोड 2 आणि आजचा पॉडकास्ट आपण मराठीत ठेवणार आहे. हा कॉलेज खूप जुना आहे. 1947चा इस्टॅब्लिशमेंट. इथले जे अलुमनाय नेटवर्क आहे खूपच स्ट्रॉंग. लीना नायर, एक्स ग्लोबल HR हेड युनिलिव्हरच्या आणि करंटली ग्लोबल CEO शॅनेलचे. प्लेसमेंट कोर असो की IT असो खूपच मस्त आहे. या वर्षी तर याने रेकॉर्ड ब्रेक केलंय. जय नावाचा एक मुलगा 1.5 CR यांनी प्लेसमेंट घेतलंय रुब्रिक नावाच्या कंपनीमध्ये. हा कॉलेज सांगलीमध्ये आहे आणि आय एम शुअर तुम्ही ओळखलं असेल, आपण वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली बद्दल बोलतोय. आज आपण या कॉलेजच्या TPO हेड आणि अलुमनाय नेटवर्क असोसिएशनचे जे हेड आहे संजय दायगुडे सर त्यांच्याशी चर्चा करणार आहे. संजय सर, थँक्यू फॉर दिस गिव्हिंग अस दिस अपॉर्च्युनिटी आणि गिव्हिंग युअर टाइम. थँक्यू अँड वेलकम टू द सेशन सर. या माय प्लेजर. ओके प्लीज. सर, सगळ्यात मोठी जे आता बातमी आहे 1.5 CR. ओके. म्हणजे असं कसं होतं की ग्रामीण भागात असून इथले जे पुणे मुंबईचे कॉलेजेस करू शकत नाही ते तुम्ही घडवता. हाऊ इज दिस पॉसिबल सर? बेसिकली लोकेशन आजच्या जगामध्ये लोकेशन मॅटर करत नाहीये आणि हे प्रूव्ह केले आहे बिट्स पिलानी. पण यू टॉक अबाउट बिट्स पिलानी. नाव बिट्स पिलानी हैदराबाद कॅम्पस अँड बिट्स पिलानी गोवा कॅम्पस, फॉरगेट अबाउट दॅट. बट बिट्स पिलानी ओरिजिनल कॅम्पस, now you find a lot of difficulty to reach out to that particular place. So now even that time, even earlier, and now because of this online and so the whole world is you can go anywhere. तर तो प्रॉब्लेमच नाहीये. जग एकदम छोटं झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही पुण्यात आहात, मुंबईत आहात असा प्रश्न नाही. आणि बहुतांशी कॅम्पस आता ऑनलाईन आणि हायब्रिड मोडमध्ये होतात. त्यामुळे तो इश्यू नाहीये. तर तुम्ही मला जयचा प्रश्न विचारला तर जय सारखे जय हे एक केस आहे. अशाकडे आमच्याकडे जर बघितलं, मी आज तुमच्याबरोबर माझे प्लेसमेंट डिटेल्स शेअर केलेले आहेत. करेक्ट, येस सर. तर वी हॅव अराउंड 50+ स्टुडंट विच हॅज लाईक जय. तर तो भाग येत नाहीये. आणि दुसरी गोष्ट आहे एकदम स्ट्रॉंग अल्युमनाय नेटवर्क. सगळ्यात त्याच्यातला जो मोठा भाग आहे कुठल्याही प्लेसमेंट कोणत्याही कॉलेजेसमध्ये, यू गो टू IITs, NITs, IIM, COEP, असं एनी गुड कॉलेजेस इन महाराष्ट्र, सरदार पटेल, VGTI. तर यांचं हे आहे की नेटवर्क म्हणजे अल्युमनाय नेटवर्क. मी अगदी प्रामाणिकपणे सांगेल की माझे एफर्ट्स आहेत, पण ऑलमोस्ट 50% कॅम्पस हॅपन थ्रू अल्युमनाय. Now I would love to tell one story of Rubrik, because of the Rubrik campus, Rubrik internship happens because of one of our alumni called Mr. Nitin Patil, who was earlier in Rubrik. So he shared us link that yes, we are looking for bright students, those who are extremely good in programming. And then definitely I share the data of few students, and out of that they selected Kishore Guppe. And one more thing about Jay. Jay is an extremely good coder. He was chairperson of the ACM chapter, which is very strong in Walchand. And this year he also scored 99 percentile in CAT as well as 99% in GATE. And he also cracked the rubric offer.
सो आय थिंक देर आर सम स्टुडंट दे आर युनिक. म्हणजे आम्ही त्याचं क्रेडिट घेण्यापेक्षा ते क्रेडिट जातं ते त्याच्या एकदम मेरिटला जातं. म्हणजे Nice. तसे बरेच विद्यार्थी आहेत. एकदम सर. तर हा दुसरी गोष्ट जी आहे वालचंदच्या बाबतीत मला अतिशय अभिमानाने सांगायला वाटेल की ह्याची लिगसी इस्टॅब्लिश इन 1947 with one branch and in 1955 we have 3 branches and याचं परत क्रेडिट जातं की पहिलं जे कॉलेज होतं की न्यू इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून सुरू झालेलं कॉलेज 1955 मध्ये वालचंद वालचंद हिराचंद मेमोरियल ट्रस्ट जे आहे ओके. ते म्हणजे जे आपले अगदी हिंदुस्थान एरोनॉटिक्स पासून रेल्वे पासून सगळ्या अगदी वालचंद इंडस्ट्री पासून हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी पासून या सगळ्या कंपन्या आहेत त्याचे जे आहेत त्यांनी ते हे कॉलेज हे केलं आणि तिथपासून ह्या कॉलेजची प्रगती सुरू आहे. ओके सर, तुम्ही दिस इज दिस हो, तुम्ही म्हणता प्लेसमेंट इज ड्यू टू युअर स्ट्रॉंग अलुमनाय नेटवर्क, राईट? व्हेरी गुड. बट पुणे आणि मुंबईमध्ये पण खूप स्ट्रॉंग अलुमनाईज आहे. तरी मला असं विचारायचं होतं की प्लेसमेंट डिपार्टमेंट असं काय करतो वेगळं की लास्ट 15 इयर्स इफ आय चेक तुम्ही प्लेसमेंटवर खूप पुढे आहात, खूप पुढे. आणि फक्त कोरच ब्रांच म्हणजे IT नाही, कोर ब्रांचमध्ये पण तुमचे प्लेसमेंट खूप छान आहे. मी बघत होतो तुमची पूर्ण लिस्ट. सो व्हॉट डिफरंट यू डू? नाही आम्ही प्लेसमेंटच्या बाबतीत आम्ही काय करतो बेसिकली एक तर मला नेहमी असं वाटतं प्लेसमेंट हा शेवटचा भाग आहे. त्यातला सगळ्यात पहिला भाग आहे तो डिपार्टमेंटचं नाव आहे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट. तर आम्ही त्याचं नाव आता बदललंय, आम्ही करिअर गायडन्स सेल केलेलं आहे. ओके. तर त्याच्यामध्ये आम्ही वी फोकस लॉट ऑन ट्रेनिंग आणि फर्स्ट इयर पासून ट्रेनिंग सुरू करत असताना म्हणजे माझे कन्सेप्ट आणि माझ्या मॅनेजमेंट थँक्स टू माय मॅनेजमेंट माय डायरेक्टर अँड होल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काउन्सिल मेंबर. तर एक त्याला काय होतं की त्या डिपार्टमेंटला फ्रीडम लागतं काम करायला. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ट्रेनिंग झालं. तर ट्रेनिंगमध्ये आम्ही काय करतो की पहिल्या वर्षी आहे की आता हे थोडंसं ग्रामीण भागात असल्यामुळं आम्हाला इंटरपर्सनल स्किल कम्युनिकेशन स्किलवरती काम करावं लागतं लॉजिकली. आणि बेसिकली कॅम्पस इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऍप्टिट्यूड अँड ऍटिट्यूड. तर Correct. ऍप्टिट्यूड तर सगळीकडे आहे. ओके. तर आम्ही ऍटिट्यूडवर काम करतो तर पहिल्या वर्षी. सेकंड इयर ऑनवर्ड आम्ही मग सुरू करतो की जस्ट ओके C++, जावा. आता अलीकडे आम्ही पायथॉनवरती काम करतो. अदर टेक्नॉलॉजीज असतील कोरमध्ये असतील तर त्या म्हणजे सिव्हिलमध्ये असतील तर स्टॅड प्रो रुसा म्हणजे त्या स्ट्रीमला लागणारे सॉफ्टवेअर त्या स्ट्रीमला लागणारे हे. We also ask our alumni to visit our college, guide our students, mentor the students. तर आमच्याकडे आता तो जो अल्युमनाय फॉर्च्युनेटली आय ऑल्सो द हेड ऑफ द अल्युमनाय असोसिएशन म्हणजे अल्युमनाय नेटवर्क कॉलेज अँड आवर अल्युमनाय चेअरपर्सन मिस्टर श्रीनिवास पाटील. वी टूक लॉट ऑफ एफर्ट टू म्हणजे ह्या सगळ्या अल्युमनायला कॉलेजमध्ये बोलवणं, त्यांना मुलांशी बोलायला लावणं. तर ते ह्या गोष्टी आम्ही सेकंड इयर थर्ड इयर ऑनवर्ड करतो. प्लस आम्ही ऍप्टिट्यूड ट्रेनिंग हा आमचा क्रेडिट कोर्सचा भाग आहे. म्हणजे ऑडिट कोर्स केला, व्हॅल्यू ॲडेड कोर्स केला तर मुलांना काय होतं की ते मुलं लाईटली घेतात म्हणून आम्ही त्याला क्रेडिटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ओके. म्हणजे 26 क्रेडिट इन सेकंड सेमिस्टर म्हणजे थर्ड सेमिस्टर जे वेन ही एंटर इन टू थर्ड इयर सेकंड इयर. देन 26 क्रेडिट हे फोर्थ सेमिस्टर, फिफ्थ सेमिस्टर, सिक्स सेमिस्टर. फायनल इयरला मुलांना शिकायची इच्छा नसते. नाव दे फायनल इयरमध्ये मुलं प्लेसमेंटसाठी काम करत असतात. Correct. त्यामुळे आम्ही पहिला म्हणजे मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं की सगळ्यात ह्याचं रहस्य काय आहे चांगल्या प्लेसमेंटचं तर ट्रेनिंग ओके. सॉफ्टवेअर अँड ट्रेनिंग इन मोर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाय क्वालिटी ऍप्टिट्यूड ऍडव्हान्स ऍप्टिट्यूड ट्रेनिंग आम्ही देतो. ओके. आणि मग आमचं जे नेटवर्क आहे तर म्हणजे कोरमध्ये तर आम्ही पहिल्यापासूनच होतो. म्हणजे टाटा मोटर आता पूर्वीची टेल्को आताची टाटा मोटर असेल, ऑटोमोबाईल मधले तुम्ही कुठलीही कंपनी घ्या, महिंद्रा असेल, जॉन्डियर असेल, इथेन कॉर्पोरेशन तर आमचे एकदम प्राईम पार्टनर आहेत. त्याच्यामध्ये नंतर मर्सिडीज बेंच असेल, ऑटोमोबाईलमध्ये सिव्हिल मधल्या सगळ्या कंपन्या अगदी हिल्टी पासून अगदी तुम्ही बेक्टेल पासून बर्न्स अँड मॅकडॉनल्ड टेक्निक यू टेक अ नेम. म्हणजे मला अभिमानाने सांगेल की तुम्ही कंपनीचं नाव घ्या ती कंपनी आमच्या लिस्टमध्ये असणार आहे. एकदम बरोबर. सॉफ्टवेअरमध्ये आम्ही फक्त प्रॉडक्टमध्ये काम करतो. हो, मी लिस्ट बघतच होतो आणि आय कुड सी की 50 50+ लॅक्स 7 स्टुडंट्स आहेत तुमच्याकडे यावर्षी आणि 40+ लॅक्स
14 स्टुडंट्स आहे, म्हणजे खूपच छान नंबर आहे. सर हायेस्ट पॅकेज ठीक आहे, एक भाग असतो. आणि खूप वेळा असं वाटतं की हायेस्ट पॅकेज इज अ मिसलिडिंग नंबर ॲज वेल. व्हॉट आर दी बरोबर. एव्हरेज प्लेसमेंट्स ऑर मीडियन प्लेसमेंट्स इन युअर कॉलेज? येस, येस. आता जर तुम्ही बघितलं ना, तर ऍव्हरेज आता मी जस्ट माझी लिस्ट जर उघडली आता माझ्या समोरच आहे, येस. तर माझ्याकडं 9 लाख अँड अबोव्ह 47 कंपनीज आहेत. ओ 47 बापरे बाप, कंपनी फोर्टी व्हिजिटेड आवर सेवन कॅम्पस, कंपनीज दोज हु आर पेइंग 9 लाख अँड अबोव्ह. बापरे. आणि जनरली आवर बेस पॅकेज इज 5.5. वी डोंट अलाव एनी कंपनी पेइंग 5.5 अँड बिलो. अरे बापरे बाप, हा, इतका मोठा वी म्हणजे डोंट अलाव. तुमचा. नाही. आणि बेसिकली मुलं बसत नाहीत, म्हणजे आमची मुलं त्यांना म्हणजे, आणि आम्ही त्यांना इतकं हे केलेलं असतं की नाही. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात की प्लेसमेंट देणं म्हणजे नंबर इज नॉट इम्पॉर्टंट फॉर एस. नंबर गेम, किती मुलं प्लेस झाली, किती पर्सेंटेज प्लेसमेंट झालं, हा आमचा हे नाहीये. मुलाचा चॉईस काय, बेसिकली त्याला काय हवंय, ह्या गोष्टी आम्ही बघतो. आणि करेक्ट. त्या दृष्टीनं वी इन्व्हाइट द कंपनीज इन आवर कॅम्प. आता मी थोडक्यात समराईज करतो की आय टी मध्ये आम्ही वी फोकस मेनली ऑन प्रॉडक्ट बेस्ड कंपनी. ओके. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये वी अगेन फोकस ऑन प्रॉडक्ट कंपनी विच इज रिलेटेड टू इलेक्ट्रॉनिक्स डोमेन, एम्बेडेड सिस्टम, VLSI डिझाईन, चिप डिझाईन. आणि मग इलेक्ट्रॉनिक्स मधला एक 50% क्राऊड असा असतो की की दे आर ऑल्सो इंटरेस्टेड इन सॉफ्टवेअर. सो त्या दृष्टीने आम्ही काही काही मायनर कोर्सेस हे केलेले आहेत. त्यामुळे त्याला मायनर डिग्री मिळते, मायनर डिग्री इन कम्प्युटर सायन्स. ओके. So हा. electronics is there. Those who are interested or inclined towards software, they get this advantage as well. आणि Correct. कोर मध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, दिस इयर रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. 95% of the students go to core domain only. व्हेरी नाईस सर, हा Hardly 5% खूप मोठा student go to फॅक्टर आहे. IT. खूप मोठा असतो, म्हणजे एक खूप मोठा कन्फ्युजन असतो मुलांना की कोर ब्रांचेस पण आयटी मध्ये जातात का. तर आय कॅन सी वालचंदमध्ये इव्हन जे तुम्ही लिस्ट शेअर केली आहे, आय कुड क्लिअरली अंडरस्टँड फ्रॉम देट किती कंपनी, किती मोठ्या मोठ्या कंपनी कोर ब्रांचेस पण तुमच्याकडे येतात आणि मुलं घेऊन जातात. कॉंग्रॅच्युलेशन ऑन दॅट सर. तुम्हाला म्हणजे आय नो की लास्ट 15 इयर्स तुम्हीच प्लेसमेंट ऑफिसर आहात आणि प्लेसमेंट सांभाळताय कॉलेजमध्ये. तर इट्स ऑल आय थिंक बिकॉज ऑफ यू की इतका मोठा प्लेसमेंट आहे तुमचा. कॉंग्रॅच्युलेशन अगेन. या सर, प्लेसमेंट तर होतोच, पण आपल्याकडे इंटर्नशिपची अपॉर्च्युनिटीज पण खूप आहे का, म्हणजे हाऊ आर येस. सेकंड थर्ड इयर नाही, स्टुडंट्स? याच्यामध्ये आमच्याकडे आमचा मेन जो फोकस आहे ते विंटर इंटर्नशिप मध्ये आम्ही खूप अग्रेसिव्ह आहोत. आता आमच्याकडे ऑलमोस्ट 8वं सेमिस्टर, आणि आता ह्या वर्षी आम्ही जरा एक्सक्लुझिव्ह हे केलेलं आहे की ज्याला आपण म्हणतो स्प्रिंग अँड फॉल, तर दोन्ही याला आम्ही अलाव करतो मुलांना ओके. इंटर्नशिपला. पण मेनली जानेवारी पासून जून पर्यंत 6 महिन्याचं इंटर्नशिप आहे, विच इज अगेन पार्ट ऑफ आवर करिक्युलम, आम्ही अलाव करतो. येस, तर वी हॅव अ इंटर्नशिपसाठी गुड नाव. समर इंटर्नशिप आहे, पण अजून मी थोडंसं माझं हे कबूल करेल की आम्हाला समर इंटर्नशिपच्या क्षेत्रात जरा काम करायची गरज अजून आहे. ओके. इंटर्नशिप, येस, इंटर्नशिप हा आमचा इंटिग्रल भाग आहे. NEP मध्ये तर ते अगदी सेकंड इयर पासून त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. पण बरेचसे जॉब आत्ता हे जे तुम्हाला दिसतात, हाय वरचे जे 15-20 जॉब दिसतात, अमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, क्रेड, वेफेअर, स्विच कॉइन, नाव दिस इयर अगेन वी आर ऍडिंग फोन पे आमच्याकडे येते, सिटी बँक आता येईल आता. बापरे, खूप तर हे महत्वाचं. जे कॅम्पस आहेत, मायक्रोसॉफ्ट आहे, तर हे इंटर्नशिप, समर इंटर्नशिप मधूनच हे कन्वर्ट होतात. पीपीओ. म्हणजे मुलांना मिसलीड करणं अतिशय बरे करायचं करू नये. गुगल, मायक्रोसॉफ्ट किंवा ह्या सगळ्या कंपनीज कॅम्पस जर त्यांचं फुल टाइम होत असेल, अगदी रेग्युलर कॅम्पस फक्त IIT मध्ये होतं. बाकी अगदी इन्क्लुडिंग COP, वालचंद, इथं हे फक्त समर इंटर्नशिप किंवा इंटर्नशिप मधूनच ते कन्व्हर्जन होतं. ओके. पीपीओ. म्हणजे इंटर्नशिप हा इंटिग्रल भाग आहे, आणि त्यातून जवळजवळ नाही म्हणलं तरी 20% भाग हा त्या समर इंटर्नशिप मधून कव्हर होतो आमचा. ओके. व्हेरी नाईस सर. आणि असे पण खूप विद्यार्थी असतात ज्यांना स्वतःचं स्टार्टअप करायचं असतं, राईट? तर स्टार्टअपसाठी पण आपल्याकडे म्हणजे हाऊ इज द एन्व्हायरमेंट, इकोसिस्टम कशी आहे येस, येस. आपल्याकडे? इट्स अ व्हेरी गुड इकोसिस्टम हेडेड बाय डॉक्टर अजित पाटील.
And thanks to our alumni, who is a CEO and MD of Sakal, Mr. Abhijit Pawar, due to his rigorous donation आणि त्यांनी दिलेल्या डोनेशन आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे वी हॅव सेटअप कंपनी काय ज्याला आपण म्हणतो ना सेपरेट कंपनी आम्ही इस्टॅब्लिश केलेली आहे. त्यासाठी सेपरेट सेल आहे, इनोव्हेशन सेल आमच्याकडं. आणि त्याबद्दल आमचे जे मॅनेजमेंटचे एक प्रतिनिधी आहेत अमोल चव्हाण, ते स्वतः एक ह्या क्षेत्रात काम करत असतात. त्यामुळे त्यांचं लक्ष प्लेसमेंट हा तर आहेच आहे. स्टार्टअप तर आमच्याकडे यावर्षी खूप चांगले स्टार्टअप्स आहेत. अगदी स्टार्टअप म्हणजे एका मुलाने जो ॲडोबीमध्ये सुरू केले, तो आता काम करतो. ही गॉट सिलेक्टेड इन ॲडोबी. पण त्यांनी एक दुसरा वेगळा स्टार्टअप सुरू केलेला आहे अँड वी सपोर्टेड दॅट स्टार्टअप, की ते मुलांना चांगलं हायजिनिक फूड कसं द्यायचं. अच्छा. तर त्याच्यात त्यांनी स्टार्टअप सुरू केलेला आहे. आणि म्हणजे तो शिकत असताना त्यांनी ही अर्न 1 लाख. सिव्हिलमध्ये अशी काही मुलं आहेत सिव्हिलमध्ये की त्यातली एक 10% मुलं 3rd इयर पासून स्वतःचा उद्योग सुरू करतात. आणि तर ती सिस्टम आहे. आणि आमच्याकडे बहा, सुप्रा किंवा जे Competitions गो कार्ट किंवा ह्या कॉम्पिटिशन मध्ये तर आम्ही कंटिन्युअस लीडर आहोतच. करेक्ट. त्याच्यामुळे सर, स्टार्टअप येस. एखादा एक्झाम्पल जो स्टार्टअप चालू असेल आता म्हणजे तुमच्याकडून निघालाय असं काही एक्झाम्पल एखादं आपण शेअर करू शकू? नाही, आता कसं झालं स्टार्टअप मध्ये सध्या त्याच्यात काम सुरू आहे. पण त्याच्यातला सगळ्यात उत्तम म्हणजे सुमित शाह. तुम्ही जर गुगल केलं तर आमचा एक विद्यार्थी ज्यांनी वालचंदमध्ये सुरू केलं आणि ही स्टार्टेड हिज ओन कंपनी. ओके. की दुसरा एक स्टार्टअप जो होता जो वालचंदने आम्ही हे केला तो बिझॉम. तुम्ही जर गुगल केलं बिझॉम, ओके. ओके, तर दॅट अगेन इज आवर प्रॉडक्ट. असे बऱ्याचशा गोष्टी आहेत की पण म्हणजे असे लिस्ट काढावी लागेल मला सांगायला, बिकॉज आय एम नॉट प्रिपेअर विथ दॅट लिस्ट. नाही, But डेफिनेटली सर, आय अंडरस्टँड. the answer is that we have a good startup and innovation cell. करेक्ट. सर, अजून एक खूप मोठा हायलाइट जो आहे वालचंदचा, 97 एकर्स कॅम्पस. कॅम्पस लाईफ कशी आहे? आणि एखादा मुलगा आला तर त्याला मला वाटतं 1 महिना लागेल कॅम्पसला व्हायला, इतका मोठा कॅम्पस आहे. एक्झॅक्टली. मी अतिशय चांगला प्रश्न विचारला. मुलांच्या दृष्टीनं म्हणजे जी कोणताही मुलगा इंजिनिअरिंगला प्रवेश करतो त्यावेळी हार्डली तो 17 वर्षाचा असतो. तर त्याचं हे म्हणजे बडिंग लाईफ आहे. त्यांना चांगला स्पोर्ट्स कल्चर दिलं पाहिजे. म्हणजे नुसतं अभ्यास वर्गात जाऊन शिकणं हे महत्वाचं नाही. आमचा कॅम्पस 90 एकरचा कॅम्पस आहे. 102 एकर्स टू बी प्रिसाइज. ओके. ते आमच्याकडं उत्तम ग्राउंड म्हणजे ज्याच्यावरती पूर्वी कुचबिहार ट्रॉफी खेळली जायची, रणजी मॅचेस झालेले आहेत वालचंदमध्ये. अच्छा. तर इतकं सुंदर ग्राउंड आहे. सेपरेट नाउ वी आर क्रिएटिंग अ सेपरेट फॅसिलिटी फॉर फुटबॉल. We have a very good volleyball ground. We have a very good basketball ground. Quality as per norms. We have badminton hall. We have lawn tennis. Lawn tennisचा ग्राउंड तुम्हाला खूप कमी ठिकाणी भेटेल. अँड वी हॅव अ गुड क्वालिटी जिम. तर हे कल्चर आहे. जॉगिंग ट्रॅक आहे. म्हणजे जवळजवळ 700 मीटरचा जॉगिंग ट्रॅक आम्ही तयार केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला सकाळी 5:30 पासून संध्याकाळी 10 पर्यंत तुम्ही एन्जॉय करू शकता कॉलेज लाईफ सर. आणि आमचा कन्सेप्ट असा आहे की मुलांनी वर्गातले 6 तास दिवसातले एकदा चांगले एन्जॉय केले की त्यांनी किमान 4 तास तरी त्यांनी ग्राउंड आणि त्यांनी त्याचं आयुष्य एन्जॉय करावं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगलीमध्ये यू विल गेट ऑल थिंग्स. सांगली हे डेव्हलप सिटी आहे. बट इथं डिस्ट्रॅक्शन कमी आहे. म्हणजे मेट्रोज मधले जे मुलांना होणारे म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स असतात आणि कॅम्पस लाईफ त्यांना चांगले. आता जसं आपण एक PICTचं उदाहरण घेतलं, कॅम्पस लाईफ चांगलं आहे. म्हणजे उत्तम शिक्षक आहे, उत्तम प्लेसमेंट आहे, वादच नाहीये. पण जागेचा प्रश्न आहे, तो त्यांचा दोष नाहीये. तर आमचा ऍडव्हान्टेज काय आहे की आम्ही सांगतो की आमच्याकडं फंटास्टिक टीचिंग लर्निंग प्रोसेस, क्वालिटी स्टाफ, देन व्हेरी फंटास्टिक कॉलेज लाईफ ज्याला म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय व्हायला. आणि प्लेसमेंट माझ्या दृष्टीनं मी प्लेसमेंटला खरं सांगतो तो शेवटचा भाग आहे की ज्यावेळी ऑलराऊंड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते प्लेसमेंट हे आपोआप होतच. करेक्ट सर. आणि मग हे सर्कल आहे सर. म्हणजे टू बी प्रिसाइज सर, हे एक सर्कल आहे की एक चांगला विद्यार्थी आत येणं,
त्याला चांगला डेव्हलप करणं, चांगलं प्लेसमेंट झालं, परत चांगला विद्यार्थी आत येतो आणि हे एक सर्कल आहे. त्याच्यामुळं मी असं म्हणजे ॲज अ प्लेसमेंट ऑफिसर नुसतं म्हणणार नाही की प्लेसमेंट हेच महत्वाचं आहे. त्याच्याबरोबरचे पहिले जे 4 वर्ष आहेत, ग्रूमिंग ऑफ दॅट स्टुडंट, हे करेक्ट. आमचं सगळ्यात महत्वाचं. आमचा जो 40 आहे ना, आम्ही असं नेहमी असं अभिमानानं सांगतो, आमचं जे सगळ्यात महत्वाचं यश कशात असेल तर आवर टीचिंग लर्निंग प्रोसेस, करेक्ट. आवर सिलेबस अँड कंटिन्युअस मॉडिफिकेशन. माझे पण खूप विद्यार्थी आहे, म्हणजे मी मॅथमॅटिक्स शिकवतो आणि ते खूप जास्त कॅम्पस बद्दल बोलतात की इट्स ह्यूज कॅम्पस. त्यांनी पण बघितलं नाहीये, फर्स्ट इयर गेलं तरी त्यांचं काहीतरी राहिलंच बघण्याचं. सो जी जी. आय अँड मला असं वाटतं कधीतरी मी येणार आणि बघायचं मला तो कॅम्पस. नक्की नक्की सर नक्की. पण तुम्ही म्हणता की कॅम्पस म्हणजे प्लेसमेंट ऐवजी पण खूप काही आहे. पण जे आता सीटी देऊन आलेत मुलं आणि जे आता कॉलेज बघतायत, त्यांचं प्रायमरी फॅक्टर असतं प्लेसमेंट काय आहे? तर एनी गायडन्स टू देम, युअर सजेशन टू देम, हाऊ डू दे मी चूज कॉलेज? मी मी मुलांना सांगेन की बेसिकली डोंट गो बाय, म्हणजे आता बऱ्या अलीकडे काय होतं, मुलांना सीएस आणि ते पॅकेज बघतात. त्याच्यापेक्षा त्यांची पॅशन त्यांनी बघायला पाहिजे पहिल्यांदा, की वेअर एक्झॅक्टली ते कशात चांगले आहेत. आता काही मुलांना लहानपणापासूनच ऑटोमोबाईलची आवड असेल तर त्यांनी इथं जाऊन, आणि गंमत अशी आहे, मी अगदी म्हणजे पहिल्यापासून या मताचा आहे की ज्या कोर ब्रांचेस आहेत आपल्या, येस. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स तर आता पुढच्या काळातली अतिशय मोठी ब्रँच आहे. म्हणजे ॲज अ प्लेसमेंट ऑफिसर मी असं मला दिसतं की इलेक्ट्रॉनिक्स जग सगळं पुढचं चिप डिझाईन आणि हे आपण जिथं आपण खूप मागं पडतो त्यामुळे आपल्याला प्रचंड स्कोप आहे त्यामध्ये काम करायचा. ओके. आणि मग इकडे आल्यानंतर जर समजा त्याला पॅशन असं झालं की नाही अरे मला आयटी मध्ये काम करायचं, तर आयटी मध्ये जाणं मला एक एक साधारण 4 महिने त्या मुलांनी जर उत्तम काम केलं प्रोग्रॅमिंग यामध्ये, तर तो आयटी मध्ये सुद्धा जाऊ शकतो. पण करेक्ट. सीएसआयटीचा मुलगा ही कांट गो टू मेकॅनिकल और ते अवघड आहे अर्थात. तर मला असं मुलांना सल्ला द्यायचा आहे की वाईल चुझिंग द ब्रँच ही शुड लिसन टू हिज माइंड, इन्स्टेड ऑफ जे सगळं जे बाहेर दिसतंय ते पॅकेज दिसतंय. पॅकेज हा नंतरचा भाग आहे. त्याच्यापेक्षा त्यांनी त्याचं पॅशन बघावं आणि तो कशात चांगला आहे, म्हणजे करेक्ट. तो कोणत्या एरियात चांगला आहे हे त्यांनी बघावं. दुसरी गोष्ट, कॉलेज चूज करत असताना कुठलंही कॉलेज असेल, मी वालचंदचीच चांगलं आहे असं म्हणजे म्हणणं म्हणजे ते चुकीचं ठरेल. तर एक बघायचं की आपल्याला कशी अपॉर्च्युनिटी मिळणार आहे, स्ट्रेंथ ऑफ दॅट कॉलेज. आमची स्ट्रेंथ काय आहे, तर एवढा ह्यूज कॅम्पस असताना सुद्धा आम्ही काय केलंय की आम्ही त्याची स्ट्रेंथ रिस्ट्रिक्टेड ठेवलेली आहे. म्हणजे सिस्टमॅटिक. हो. अननेसेसरीली आम्ही ते वाढवलेलं नाही. आत्ता आमच्याकडं साधारण सीएस मध्ये आम्ही 180 मुलांची स्ट्रेंथ आहे. आयटी मध्ये 60 मुलांची स्ट्रेंथ आहे. AIML आम्ही मागच्या वर्षी सुरू केलं, त्याची 60 मुलांची स्ट्रेंथ आहे. रोबोटिक्स अँड ऑटोमेशन मागच्या वर्षी सुरू केलं, त्याची 60 मुलांची स्ट्रेंथ आहे. मेकॅनिकल 60, इलेक्ट्रॉनिक 60 आणि इलेक्ट्रिकल 60. सो वी हॅव रिस्ट्रिक्टेड. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, आम्हाला कॅम्पस करताना सुद्धा प्रत्येकाला संधी देता येते. करेक्ट. तुम्ही जर अननेसेसरी स्ट्रेंथ वाढवली ना, तर ती त्या मुलांच्याकडं म्हणजे तितकं फोकस करता येत नाही. त्यामुळे मला आज जर मी प्लेसमेंट ऑफिसर म्हणतो, तर आय नो ईच अँड एव्हरी स्टुडंट बाय हिज फर्स्ट नेम. राईट सर. एकदम अगदी बरोबर बोललाय. सर याच्यात एक त्यामुळे प्रश्न माझं होता, याच्यात एक प्रश्न होता की ते अनएडेड आणि एडेड काय डिफरन्स आहे? कारण की एक कन्फ्युजन क्रिएट सर, झालं. नाही, शून्य डिफरन्स आहे. गंमत म्हणजे काय की आम्ही सगळ्याच अनएडेडच्या, म्हणजे आता अनएडेड मध्ये मॅनेजमेंट सीट असतात 25-20%, 20, आम्ही सगळ्या सरेंडर केलेल्या आहेत. ओके. त्यामुळे अनएडेड मधले जे आता नवीन म्हणजे 270 ऍडमिशन जे आम्ही ऍड केलेले आहेत ते पूर्ण मेरिटने होतात, नंबर 1. ओके. दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कॉलरशिप त्यांना आहे. तिसरी गोष्ट, सगळ्यात आमचा जो चांगला महत्वाचा पॉईंट आहे की आमच्या म्हणजे ज्या महाडीबीटी पोर्टलला ज्या अनएडेडला एडेडला ज्या स्कॉलरशिप्स आहेत ओके. त्याच स्कॉलरशिप इकडे आहेत. फी सेम आहे. एडेडची जेवढी फी आहे तेवढीच. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आता इलॅबरेट करतो, ओपनला आमची 85,000 ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म, सेम फी इज फॉर अनएडेड. ओबीसीला तो जो जी फी आहे तीच तिकडं आहे. तिथं एक विनोदाचा भाग आहे
ओबीसीची अनएडेडची फी एडेड पेक्षा कमी आहे. मी बघितली ती. तर व्हॉट इज द डिफरन्स मध्ये का ठेवले मग हे? नाही नाही, ते आमच्या मायबाप सरकारचं हे आहे. थोडंसं ते दुरुस्त होईल, आता ते थोड्या काही काळात दुरुस्त होईल. ते एक ते महाडीबीटी आहे, 2018 मध्ये महाडीबीटी आल्यानंतर काही कॉम्पोनंट त्यातला जो आहे, जो फीचा जो कॉम्पोनंट आहे, जसा त्याला अदर फी म्हणतो आपण 26,000चा, तो तिथं हे झालेला नाही. तो एक टेक्निकल भाग आहे. परंतु तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, अनएडेड एडेड मध्ये काहीही फरक नाही. ओके, अनएडेडला फॉर्च्युनेटली आम्हाला आता त्यातलं एक आणखी सांगतो. एडेड मध्ये काय होतं की तुम्हाला शिक्षक, म्हणजे ज्यावेळी तुम्हाला एक नवीन शिक्षक घ्यायचे असतील तर शासनाची मान्यता घ्यावी लागते. अनएडेडला काय आहे की आमच्याकडे आमचे म्हणजे बेसिकली कार्पोस फंड आणि ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग असल्यामुळं अनएडेडच्या शिक्षकाला सुद्धा आम्ही 7th पेज देतो, एडेडच्या शिक्षकाला 7th पेज देतो. कारण सगळ्यात महत्वाचा घटक आहे कोणत्याही संस्थेमध्ये, तो आहे शिक्षक. करेक्ट. प्लेसमेंट, मी परत परत सांगतो, प्लेसमेंट हा शेवटचा भाग आहे. तो डिस्प्ले आहे. जसं मायक्रोप्रोसेसर मध्ये यू बिईंग इंजिनियर यू कॅन अंडरस्टँड बेटर वे की प्रोग्रॅमिंग जर परफेक्ट झालं नाही तर डिस्प्ले व्यवस्थित होत नाही. यू कांट डिस्प्ले युअर रिझल्ट. तर आमची जी स्ट्रेंथ आहे ती आमचं लक्ष असतं की त्या हाऊ टू नर्चर द स्टुडंट. त्यामुळे आम्हाला, आणि जर मुलांना चांगलं नर्चर करायचं असेल तर शिक्षक अनएडेडला आता आम्ही काय त्याच्यावरती खूप आमचे जे अमोल चव्हाण, जे आमचे मॅनेजमेंट ट्रस्टी आहेत आणि आमचे डायरेक्टर डॉक्टर दबडे, तर आम्ही ह्याच्यावरती एक भर दिलेला आहे की चांगला शिक्षक, त्यामुळे क्वालिटी टीचर्स, सगळे शिक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. ऑल मोस्ट ऑफ द टीचर्स आर डॉक्टरेट अँड डॉक्टरेट फ्रॉम IITs अँड फ्रॉम फॉरेन युनिव्हर्सिटीज. तर वी मेनली फोकस ऑन क्वालिटी. त्यामुळं अनएडेड एडेड मध्ये फरक नाही. सर तुम्ही फी पण मध्ये शिक्षक होता फरक. का? म्हणजे इतकं वर यू टीचिंग समथिंग बिफोर दिस? Yes. I am an electronics professor. I am a professor in electronics, associate professor in electronics, and I am a big fond of mathematics. म्हणजे ज्याचं मॅथ चांगलं तो जगात काहीही करू शकतो. नाईस टू हिअर सर, ग्लॅड टू हिअर दॅट. सर एक अजून प्रश्न, कारण की नेहमी मी बघतो UPSC मध्ये पण वालचंद सांगलीचा खूप हे आहे, कॉन्ट्रीब्युशन आहे. तर हायर स्टडीज साठी असे काय क्लब्स आहे काय? व्हॉट आर दी येस. ऑपॉर्च्युनिटीज? आमच्याकडं खरं सांगू, प्लेसमेंट आणि ह्या UPSC म्हणजे त्याचं रहस्य जे आहे ते क्लब, अतिशय स्ट्रॉंग क्लब कल्चर आहेत. आमच्याकडे 18 क्लब आहेत वेगवेगळे. UPSC म्हणजे सिव्हिल सर्व्हिस एक्झामसाठी सेपरेट सेल आहे. जे आणि जी मुलं, आणि त्याचं कसं असतं की त्याचं इन्क्लिनेशन आता अलीकडे ते 12वी पासूनच सुरू झालेलं आहे. म्हणजे ते करायचं फर्स्ट इयर पासूनच ती मुलं वेगळीच असतात, म्हणजे ती कॅम्पसला बसतच नाही. तर आमच्याकडे असं एक 15% क्राऊड आहे की जो मेरिटमध्ये आहे चांगला पण कॅम्पसला बसत नाही, बिकॉज देअर एम इज UPSC नॉट MPSC. MPSC शेवटी येतं. ऑल्सो IASचं कल्चर आहे. देन वी हॅव 3 क्लब्स हु आर वर्क व्हेरी स्ट्रॉंग इन प्रोग्रॅमिंग, कोडिंगमध्ये काम करतात. म्हणजे ACM आहे, ऍक्सेस आहे, गुगल वरती काम करणारा एक सेपरेट क्लब आहे. परत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, म्हणजे साधारणपणे मुलांना बोलतं करणं, त्याला तो पेस नावाचा एक क्लब आहे की ज्याच्यामध्ये ते काय करतात, 15 दिवसाला एक त्या विद्यार्थ्याला एक टॉपिक देतात आणि त्याला दे आस्क देम टू रिप्रेझेंट. त्यामुळे ते क्लब कल्चर आहे. रोट्रॅक क्लबची जी आहे, रोट्रॅक नावाचा जो स्टुडंट विंग आहे, खूप स्ट्रॉंग आहे वालशांमध्ये. परत डिपार्टमेंट टेक्निकल क्लब आहेत 6, आणि हे सगळे फंडेड आहेत. आम्ही कॉलेजनी त्याच्यासाठी लिटरली 50 लाखाचा फंड सेपरेट करून ठेवलेला आहे. म्हणजे एवढा फंड मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्याही संस्थेमध्ये असावा की 50 लाख हे आहे तो ह्या क्लबसाठी रिझर्व आहे. अमेझिंग सर. म्हणजे प्लेसमेंट स्ट्रॉंग, अलुमनाय नेटवर्क स्ट्रॉंग, तुम्ही म्हणता इंटर्नशिप पण, स्टार्टअप कल्चर, हायर स्टडीज, व्हॉट नॉट, आणि कॅम्पस लाईफ, द मिसिंग पार्ट जो मेजॉरिटी कॉलेजमध्ये नसतो. एव्हरीथिंग इज वंडरफुल. तर सर मला अजून एक ऍड करावं लागेल. अजून एक मला ऍड करायचं, सगळ्यात चांगलं ऍड करायचं, जी गरीब मुलं असतात, ओके, अंडर प्रिव्हिलेज ज्याला म्हणतो, फिनान्शियली एक कमी म्हणजे लोअर इन्कम ग्रुप मधून आलेली मुलं असतात, त्यासाठी आम्ही रिसेंटली फाउंडेशन फॉर एक्सलन्स नावाचा जो अमेरिकन NGO आहे,
ओके. की ज्यांचं कार्पोस एक आय थिंक 1000 CR आहे. ओके. तर त्यांनी आम्ही त्यांच्याबरोबर वी आर लिस्टेड इन देअर ॲज फार एज दॅट पर्टिक्युलर क्लब दॅट पर्टिक्युलर NGO इज कन्सर्न. तर दरवर्षी आम्ही 50 स्कॉलरशिप देतो. यावर्षी आम्ही मागच्या वर्षी सुरुवात झाली 50 स्कॉलरशिप्स आहे. मिनिमम स्टार्ट विथ 50,000 with laptop and all his expenses as far as mess and his college fees concerned, tuition fee and other fees are concerned. ओ. Then we have a strong network association with Siemens, all Siemens group companies. तर सिमेन्स फाउंडेशन जे आहे त्याला ते स्माइल फाउंडेशन ते हे करतं. तर सिमेन्स स्कॉलरशिप आम्ही जवळजवळ 92 विद्यार्थ्यांना दिलेली आहे की ज्याच्यामध्ये लिटरली विद्यार्थ्यांना त्याच्या कपड्यापासून लॅपटॉप पासून इंटरनेट फीज पासून मेस पासून सगळ्या गोष्टी मिळतात. व्हेरी Then we have coming scholarship. Then we have one scholarship started by the one group from RSS, विद्या सहाय्यक समिती. हो. दरवर्षी ते साधारणपणे 27 ते 28 मुलांना 1 लाखाची स्कॉलरशिप देतात. आणि सरकारी स्कॉलरशिप ऍज पर गव्हर्नमेंट नॉर्म जे स्कॉलरशिप मिळते ती मुलांना मिळतेच. करेक्ट. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एखाद्या लोअर इन्कम मधला आलेल्या विद्यार्थ्याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे, कारण ते महत्वाची गोष्ट आहे. जे वेल टू डू फॅमिलीमधनं येतात त्यांना ते हे होत नाही, पण लोअर इन्कम ग्रुपमधनं येणाऱ्या विद्यार्थ्याला शिकताना आर्थिक विवंचना त्याला जाणवू नये. ही शुड नॉट हॅव अ टेन्शन ऑफ फीज, टेन्शन ऑफ फिनान्शियल बर्डन. तर त्याचीही आम्ही काळजी. म्हणजे कॉलेजला आला की आल्यावरच त्याला हे सगळं करावं लागतं ना, म्हणजे कोणी विचारणार मला की हे कसं करायचं स्कॉलरशिप. वन्स ही एंटर इन टू कॉलेज, कॉलेज हेल्प्स फॉर दिस, राईट? येस येस येस. नाही नाही, आम्ही ग्रुप करतो आल्या म्हणजे ग्रुप बी करतो, कारण एका ग्रुपमध्ये आणि लिटरली ते पोस्ट करत राहतो आम्ही. म्हणजे ईमेलवरती मुलं तेवढी ऍक्टिव्ह नसतात, व्हॉट्सअपवरती ऍक्टिव्ह असतात. तो व्हॉट्सअप ग्रुपवरती आम्ही त्यांना हे करतो की येस, दिस इज द लिंक, दिस इज द क्रायटेरिया, अप्लाय हिअर. आणि मी म्हणजे त्या सेक्शनचा हेड असल्यामुळे, आणि आमचे डॉक्टर खोत म्हणून आहेत, ही इज अ डीन स्टुडंट वेलफेअर. तर ते आम्ही सगळे मिळून म्हणजे आणि अंडर द गायडन्स ऑफ आवर डायरेक्टर डॉक्टर दबडे आम्ही हे कंटिन्युअसली मुलांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. आणि दुसरी गोष्ट, आमच्याकडे कसं असतं की फर्स्ट इयरला आम्ही जर एक कॉर्डिनेटर आहे, फर्स्ट इयर कॉर्डिनेटर प्रोफेसर पोवार म्हणून आमच्याकडे एक अतिशय ज्याला म्हणतो उत्साही, त्यापेक्षा एक मुलांच्या विषयी खूप आत्मीयता असलेला माणूस, 24/7 काम करणारा एक केमिस्ट्रीचे प्रोफेसर आहेत डॉक्टर पोवार म्हणून. तर त्यांना कॉर्डिनेटर केलेलं आहे. म्हणजे काय होतं की फर्स्ट इयरला सगळे विषय असतात कॉमन, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मटेरियल सायन्स अँड ऑल दॅट. तर तो एक ते आमच्याकडे हे कल्चर आहे. बाकी ठिकाणी आहे की नाही मला माहित नाही, पण आम्ही असं केलेलं की फर्स्ट इयरला देर इज अ डिफरंट कॉर्डिनेटर ओके. हू टेक केअर ऑफ, ओके. बिकॉज म्हणजे ते सगळं बघतात की कसे फर्स्ट इयर जाते त्यांचं, हाऊ इज डुईंग इन. म्हणजे फर्स्ट इयर बेसिकली काय होतं की 12वी टू फर्स्ट इयर ट्रान्झिशन फार विचित्र आहे की मुलं 12वी पर्यंत जितकी पॅशनेट असतात, म्हणजे दे स्पेंड ऍटलिस्ट 10 hours फॉर सेल्फ स्टडी. आणि एक तो चेंज इंजिनिअरिंगला आल्यानंतर आणि तुम्ही स्वतः इंजिनियर असल्यामुळे ते विटनेस केलेला आहे, तो चेंज होतो. तर ते ट्रान्झिशन जे आहे तर ते कसं स्मूथ होईल त्याच्यासाठी आमचे डॉक्टर पवार खूप प्रयत्न करतात. ओके. म्हणजे माझा रोल जो येतो तो सेकंड इयर ऑनवर्ड्स असतो. म्हणजे आम्ही ट्रेनिंग आम्ही ज्यावेळी सुरुवात करतो ट्रेनिंग, त्याला नाव दिलेलं आहे स्पेशली एम्प्लॉयबिलिटी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग. म्हणजे लेट मेक एव्हरी स्टुडंट प्लेसेबल ऑर एम्प्लॉयबल. अमेझिंग सर. म्हणजे खूप काही आज मला पण माहिती झाली वालचंद बद्दल आणि खूप सारे इन्साइट्स तुम्ही दिलेत. सर आय एम शुअर जे पण स्टुडंट्स हे बघणार आहे आणि त्यांना वालचंदबद्दल काय असतं की ग्रामीण भागातलं आहे, मला सगळ्यांना असं वाटतं की पुणे मुंबईलाच जायचं आहे, तर दे प्रिफर गोईंग अदर कॉलेजेस दॅन वालचंद. तुम्ही पण असं एक्सपिरियन्स केलं असेल. बट ड्यू टू धिस युअर इन कन्व्हर्सेशन विथ मी, आय एम शुअर की मुलांना इथे खूप हेल्प होईल आणि वालचंद सांगली नक्की काय आहे आणि काय काय करतो मुलांसाठी हे त्यांना जाणवेल. सो थँक्यू फॉर कमिंग. तुम्हाला अजून एक शेवटचं मला तुम्हाला सांगायला आवडेल की जे तुम्ही मुलांना म्हणजे अर्थात मुलंही अवेअर झालेली आहेत आता, आणि मुलं खूप हुशार झालेली आहेत.
एक गोष्ट त्यांना आवर्जून सांगायला पाहिजे की बाळांनो, की जग हे बिकॉज ऑफ दिस ऑनलाईन खूप छोटं झालेलं आहे. करेक्ट. म्हणजे पूर्वी जो काय होतं, सोशल मीडिया ऍक्टिव्ह नसल्यामुळं कोविड नंतर पर्टिक्युलरली ऑनलाईन मीडिया इतके प्लॅटफॉर्म आहेत. आता बघा, आपण गुगल मीट आहे, झूम आहे. त्याच्यामुळे आम्ही काय करतो, तर इथं तो भाग राहिलेलाच नाही. म्हणजे पुणे, मुंबई आणि सांगली, आणि अर्थात बेसिकली आमची स्ट्रेंथ काय, की वी आर एक्स्ट्रीमली वेल कनेक्टेड. वी आर नॅशनल हायवे आमच्यापर्यंत पोहोचतो. तर वी आर वेल कनेक्टेड टू सांगली. सांगली इज हार्डली थ्री अवर जर्नी फ्रॉम पुणे अँड 6 hour जर्नी फ्रॉम मुंबई. तो भाग आहे वेल कनेक्टेड बाय ट्रेन, वेल कनेक्टेड बाय एअर ॲज वेल. त्यामुळे तो भाग नाही. परंतु विद्यार्थ्यांना माझा असा सल्ला राहील, लोकेशन न बघता त्या टॅलेंटचं, त्या कॉलेजचं जे एकदम बॅकग्राऊंड आहे, त्याची प्लेसमेंट हिस्ट्री, त्याच्याबरोबर त्या कॉलेजमधली टीचिंग लर्निंग प्रोसेस, त्या कॉलेजचं इन्फ्रा, त्या कॉलेज सगळ्यात महत्वाची फॅकल्टी, तेच इम्पॉर्टंट आहे. ह्या Correct. सगळ्या गोष्टी मुलांनी बघाव्यात आणि आपलं चॉईस घ्यावा. आणि त्या शेवटी एंड करताना मला सांगेल की गेले 20 वर्ष जर तुम्ही डीटीच्या वेबसाईटवर जाऊन मेरिट बघितलं, तर वालचंद इज ऑलवेज विदिन टॉप 5 येस. मेरिटमध्ये. आणि कोअरमध्ये म्हणजे IT, CSE, इलेक्ट्रॉनिक्समध्ये मी सांगतोय, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलमध्ये आम्ही पहिल्या 3 मध्ये नेहमीच आहोत. येस. येस. आय अग्री विथ दिस कम्प्लिटली. आमचं येस सर, येस सर. या. सो थँक्स अ लॉट सर अगेन. तुम्ही इतकं टाइम दिलं आणि मुलांना गाईड केलं. थँक्यू, बिकॉज युअर गायडन्स वॉज टू द पॉइंट. म्हणजे जे मुलांना आता लागतंय ते सगळे उत्तर तुम्ही दिलेत. आणि अगेन फ्रॉम अ स्टुडंट साईड, थँक्स अ लॉट. या. Yeah, thank you very much. Thank you very much for giving us chance, and let's hope this will help our students and basically at this end society. Yeah. And once again, Yes. congratulations for the top placement in complete Maharashtra. Congratulations on that. And I request you to, I think, display the, I think, and definitely students are going to our website www.walchandsangli.ac.in. Yeah. And then they can go to the placement and they will come to know about placement. आम्ही जे प्लेसमेंट डिस्प्ले करतो ते ट्रू डिस्प्ले करतो. म्हणजे अगदी एखाद्या कंपनीने 3.5 लाख दिले तर 3.5 लाखच दिसतं तिथं, 1.5 कोटी दिलं तर 1.5 कोटी दिसतं. आणि तुम्ही सुद्धा त्या तुमच्या त्याच्या चॅनलच्या माध्यमातून ह्या ज्या प्लेसमेंटच्या ज्या ह्या आहेत, कोर, ऑटोमोबाईल, सिव्हिल, इन्फ्रा, एन्व्हायरमेंट, and IT, product companies, cloud, AI, ML, everything. Please display to the students. Please Definitely. convey to the students. And not only about Walchand, every institution, those who are good, those who are giving good opportunity to the students. It's a very nice initiative by you. Thank you very much. Yeah. And also we are going to connect with your students as well. जे तुम्ही दिले आम्हाला नाव. Yeah. Would like to Yeah. connect and know what they did. Yeah. Yes. You can. I can share the list of 419 students with you. You can talk to everyone. नाही. What is their आम्हाला फक्त experience? आम्हाला फक्त बघायचं आहे की गुगलमध्ये प्लेस व्हायला काय वेगळं पाहिजे. Yeah. Yes. Google, स्टुडंट्स वॉन्ट टू Microsoft. नो की मायक्रोसॉफ्ट मध्ये कसे जाऊ शकतात ते आफ्टर प्लेसमेंट, राईट? सो आय वुड लाईक टू कनेक्ट. Link for the same, and how to prepare and what are the rounds and how you should prepare. Definitely. Yes, definitely. These students will help other students as well. डेफिनेटली. या. ड्रीम कंपनीज आहे सगळ्यांचीच. ओके. थँक्स अ लॉट सर. खूप टाइम दिला तुम्ही. धन्यवाद. धन्यवाद. Okay. थँक्स.